नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात 100% करा सोयाबीनची विक्री। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, तरच होईल आपला या ठिकाणी 100% फायदा। पण मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे मे महिन्यातच आपल्याला 100% करायला पाहिजे सोयाबीनची विक्री, आणि जर आपण मे महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार 100% फायदा। पण मे महिन्यात सोयाबीनची विक्री केल्यानंतर आपला फायदा कसा होणार, या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होणार आपला 100% फायदा। पण मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आपल्याला मे महिन्यात 100% करायला पाहिजे सोयाबीनची विक्री, आणि मे महिन्यात जर आपण सोयाबीनची विक्री केली तर खरंच आपला या ठिकाणी 100% फायदा होणार काय, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारात कोणत्या घडामोडी घडत आहेत, यांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होत आहे, प्रथम हे जाणून घेऊयात। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 3.5 वर्षाच्या नीचांकी स्तरावरती आहे। पण जाणकारांच्या मते खालच्या स्तरावरून मे महिन्यात सोयाबीनचा बाजार भाव वाढणार आहे। सध्या जो सोयाबीनचा भाव $11.5 ते $12 प्रति बुशेल दिसत आहे, त्यात सुधारणा होऊन मे महिन्यात सोयाबीनचा बाजार भाव हा आंतरराष्ट्रीय बाजारात $12.5 प्रति बुशेल पर्यंत पोहोचणार आहे। आता ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे, म्हणून जागतिक बाजारात सोयाबीनचा भाव वाढला की देशांतर्गत बाजारात सुद्धा सोयाबीनचा भाव वाढणार। यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी सुधारणार। शिवाय मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री घटणार, यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री यामुळे घटणार की देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी आहे, आणि सोयाबीनची विक्री जी सध्या 1.25 लाख क्विंटल पर्यंत आहे, ही सोयाबीनची विक्री घटून 1 लाख क्विंटलच्या खाली येण्याची शक्यता आहे। आता असं घडल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनचा भाव वाढणार आणि मे महिन्यात सोयाबीनची भाव पातळी वधारणार। सध्या सोयाबीनचा भाव जो 4,200 ते 4,600 दरम्यान आहे, तो 200 रुपयाने वाढून 4,400 ते 4,800 दरम्यान पोहोचणार आहे। पण आपल्या मनातला प्रश्न काय की बाबा मे महिन्यात सोयाबीनची विक्री मात्र का करावी, सोयाबीनची विक्री केल्यावर काय फायदा होणार। लक्षात घ्या, जून महिना तुमच्या लक्षात आला। जून महिन्यात आता पाऊस पडला, समजा की आपण काय करतो, पेरणीची लगबग करतो, खत बियाणं खरेदी करतो आणि तेव्हा उरलं सुरलं सोयाबीन विकतो।
यामुळं काय होते की बाजार समित्यांमध्ये जून महिन्यात सोयाबीनची विक्री वाढते आणि भाव घसरतात। आता याच्यापासून आपल्याला वाचायचं असेल आणि आपलं नुकसान टाळायचं असेल तर आपल्याला मे महिन्यात 4600च्या भावावर 50% आणि 4800च्या भावावर उर्वरित 50% सोयाबीन विक्री करायचे, ज्यामुळे होणार या ठिकाणी आपला 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।